नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। मृतप्राय अर्थव्यवस्था असे भारताच्या अर्थव्यवस्थेचे शेलके विश्लेषण करणाऱ्या अमेरिकेला किंवा डोनाल्ड ट्रम्प यांना या मृत अर्थव्यवस्थेची पुन्हा पुन्हा आडवणी का करावी लागत आहे, हा प्रश्न कोणालाही पडू शकतो। कोणत्याच निकषावर भारत अमेरिकेच्या खिसगणनेत नाही। आर्थिक ताकद, लष्करी सामर्थ्य, भौतिक सुविधा, शैक्षणिक सुविधा आणि दर्जा अगदी कशाकशाच्याही बाबतीत भारत आणि अमेरिकेची तुलना होऊ शकत नाही। परंतु त्यानंतरही भारताने आपल्यासोबत व्यापार करार करावा असा आग्रह ट्रम्प प्रशासन धरत आहे। खरे तर हा करार केव्हाच झाला असता, परंतु ट्रम्प यांनी घातलेल्या काही अटी भारताला मान्य नाही आणि टिचभर भारत आपल्याला जुमानत नाही, ही सल ट्रम्प विसरू शकत नाही। सगळे घोडे तिथेच लढले आहेत। भारताने रशियाऐवजी अमेरिकेकडून तेल विकत घ्यावे, शस्त्र सामग्री देखील केवळ अमेरिकेकडूनच घ्यावी, भारतीय बाजारपेठ अमेरिकेच्या दुग्धजन्य उत्पादनासाठी खुली करावी, अमेरिकेतील संकरित वाणांना भारताने परवानगी द्यावी आणि आता एक नवी अट समोर येत आहे, ती म्हणजे अमेरिकेतील मक्यापासून तयार झालेले इथेनॉल भारताने खरेदी करावे। या आणि अशाच काही अटींमुळे भारत आणि अमेरिकेतील व्यापार करार रखडला आहे। ट्रम्प प्रशासनाने वारंवार दिलेल्या इशाऱ्यानंतरही भारताने आपली भूमिका बदलली नाही, परंतु त्यानंतरही ट्रम्प प्रशासन भारतासोबत व्यापार करार करण्याचा प्रयत्न करीत आहे। त्या संदर्भात आतापर्यंत रखडलेली बोलणी मंगळवारी पुन्हा सुरू होत आहेत। अमेरिकेला भीती हीच वाटत आहे की भारताची 140 कोटींची बाजारपेठ उद्या चीन, रशिया किंवा अन्य देशांनी काबीज केली तर त्याचा फटका बसेलच। शिवाय चीन, रशिया सारख्या देशांची आर्थिक आणि पर्यायाने राजकीय ताकदही वाढेल। त्यामुळेच ट्रम्प प्रशासन वारंवार या डेड इकॉनॉमीची आडवणी करताना दिसतात। 50% टॅरिफच्या धमकीने भारत शरण येईल हा ट्रम्प प्रशासनाचा अंदाज साफ चुकल्याने आता अमेरिकेला डॅमेज कंट्रोल वर काम करणे भाग पडत आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।